नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला वाटत असेल की डाएटचा व्हिडिओ घेऊन येतो आणि हा उघडा येतो. तसंही माझं गेल्या 7-8 दिवसापासून वर्कआउट नाही झालं, थोडीशी बॉडी कमी झाली, पण ठीक आहे, मेंटेन आहे बिकॉज ऑफ डाएट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. नवरात्री सुरू झाली आहे. सगळ्या काही जणांचा उपवास असेल, काही माझ्या महिला मंडळांचा ज्या भगिनी आहेत त्यांचा उपवास असेल, तर आपण त्यांच्यासाठी डाएट काय आहे, तर मी जो डाएट घेतो तेच तुम्हाला सांगतोय. माझा पण उपवास आहे आणि नवरात्रीमध्ये मी साबुदाणा नाही खात. तर साबुदाणा नाही खाते तर आपण काय खाऊ शकतो उपवासामध्ये, तर तुम्हाला दाखवतो चला माझा डाएट. तर हे 2 स्वीट पोटॅटो आहेत, 2 बनाना, अंजीर आहेत, 2 खजूर, 4-5 बदाम आणि अक्रोड, हे एवढं याच्यामध्ये मी मिक्स केलं. हा माझा डाएट. सो हा डाएट मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला कार्ब्स, प्रोटीन आणि व्यवस्थित फॅट मिळेल आणि तुमची बॉडी मेंटेन राहील. कारण आपण 9 दिवस उपवास करत असतो, तर 9 दिवसानंतर आपली बॉडी तशीच राहिली पाहिजे. किंवा देवीची आराधना पूजा करत असताना उपवास तर आपण करतो, पण उपवासामध्ये शरीर खराब नाही झालं पाहिजे, आजारी नाही पडलं पाहिजे. किंवा मग 9 दिवसानंतर आपण बेड पकडतो किंवा आजारी पडतो, तर तसं नाही झालं पाहिजे. तर कमी आहार असला पाहिजे, पण तो चांगला असला पाहिजे. तर हा एक डाएट मला वाटतं सगळ्यांच्या घरी आता सगळीकडे मार्केटमध्ये स्वीट पोटॅटो अवेलेबल आहेत, बनाना अवेलेबल आहे, नॉर्मल डाएट आहे. माझा पण उपवासामध्ये हाच डाएट आहे. तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. नमस्कार, पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.